ए शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. मी सांगतो ना, बाबा 100% काय ना काय चमत्कार करणार बघ. अरे मी तर म्हणतो बाबांनी असा काहीतरी चमत्कार केला पाहिजे की त्यांनी काहीतरी करून जामकर साहेबांना असं गायब केलं पाहिजे. छुमंत लय डोक्याला ताप झालाय बाबा. पण मला तर असं वाटतंय ना, त्या जामकराच्या गाडी सकट त्या जामकरांना उलट पलट करावं. जामकर साहेब काय म्हणते बघा तुम्हाला. मी- ह्याला धरा की बघा काय म्हणते. बस बस. चल खूप झाला टाइमपास. चला जय हिंद मॅडम. कुठे आहात तुम्ही? बाबांच्या भंडाऱ्यावर ऍक्शन घ्यायला गेलात ना? हो कारवाई चालू आहे मॅडम. काही गरज नाही, थांबवा ते आणि माघारी फिरा. पण मॅडम तुम्ही दिली होती ना ऑर्डर. आता ही मीच ऑर्डर देते. ऍक्शन घ्यायची काही एक गरज नाहीये. नाही मॅडम कारवाई नाही थांबणार. इन्स्पेक्टर, ही योग्य वेळ नाहीये. आता जर तुम्ही त्याचा कार्यक्रम बंद पाडला तर लोकांचा त्यांना सपोर्ट मिळेल आणि आपली इमेज डाऊन होईल. इमेज खराब होत चालली मॅडम. आज कारवाई थांबवली ना आणखीन खराब होईल इमेज. मी कारवाई नाही थांबवत. इन्स्पेक्टर, तुम्ही एका आमदाराशी बोलत आहात. लोकांनी रागात येऊन दंगे केले आणि त्याच्यात कुणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हे बघा, योग्य वेळ आली की आपण त्याचा मुखवटा पाडू आणि त्याचा खरा चेहरा लोकांसमोर आणू. तोपर्यंत तुम्ही कोणतीही ऍक्शन घेऊ नका. कारवाई मी थांबवत नाही मॅडम. माझं सांगून झालंय, ठेवते मी. काय झालं साहेब? थांबणार. कारवाई थांबवायला सांगितलं. ए ऐका 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 की इकडं आपल्या बाबांनी डोळे बंद केले, नुसतं ध्यान केलं आणि इकडं जामकर साहेबांना आला ना फोन, डायरेक्ट पोलीस स्टेशनला ट्रान्सफर. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. नशीब चांगलं आहे तुझं, पण दरवेळेस साथ देईल असं नाही. पलटू शकतो, पलटेल. मला असं वाटतं ए थांब ना जरा. तुझं नाव प्राची आहे का नाही? नाही. हा वंदना नाही तिचं नाव. नाही प्राचीच आहे. मी आधार कार्ड बघितलंय तर. वंदना मी ठेवलंय लाडानी. होय चालेल तुला, काय हरकत नाही ना? नाही म्हणते रे, नाही म्हणती. बघितलं का, काहीच हरकत नाही तिची. नसलीच पाहिजे. उगत माझ्या शेजारी थांबले होय. प्राचे, माझं नाव लकी आहे. माझं स्वतःचं खूप मोठं हॉटेल आहे. त्या हॉटेलचा मालक मी आहे. त्या मालकाला मालकीण शोधायची चाललेली आहे. मालका, हॉटेल आहे? टपरे टपरी. हॉटेलचं नाव टपरी आहे. नुसती टपरीच आहे. गबरे, त्याच्यामुळे तुझं लग्न होत नाही. वसाड्या तोंडाच्या जरा गप. ते टपरी हॉटेलचं नाव. ए नाही म्हणते ती, नाही म्हणते ती. तिनं मालक आधीच हुडकलाय. मला असं वाटतं आप्पा फुकणीच्या नो. काय नाही आप्पा. ते पोरी आप्पा, आम्ही पोरीच असतो का नाही तिथं ते पोरी सारखं येऊन उभं राहतात. आम्हाला चालत देतात, काम बी करू देत नाही. ए पोरी नो जावा बरं तिकडं. किती काम उरले, जावा जावा तिकडे. काय असतं का माझ्या मागे सारखं? जावा जावा जावा. कालवा या तिथलं सामान आणलं का? आपण तुम्ही जेवढं सांगितलं का नाही त्याच्यापेक्षा जास्तच आणलंय. यो शानपणा तुला कोणी करायला सांगितलं होता? हा? पैसे काय झाडायला लागतं वय रे एवढा खर्च करायला? हे बघ मला समजा हिशोब पाहिजे. पैशाचा पैसा, एक एक पैशाचा हिशोब पाहिजे. भंडारा झाला की बसू की आपण. हा ठीक आहे. हा? आप्पा तुम्ही पण बसूया. अरे हे माकडा तसं नाही, हिशोबाला बसू असं म्हणायचंय त्याला.
आप्पा आप्पा ते एक्स्ट्रा सामान कशासाठी आणले माहितीये का? आता आपल्या इथले लांबून लांबून लोक येतात का नाही भंडाऱ्याला जेवायला, मग तिथं काही जर कमी पडलं का नाही तर आपल्या बाबाची इज्जत नको जायला ना पंचक्रोशीत, म्हणून ती एक्स्ट्रा सामान आणले. ठीक आहे, काय ते व्यवस्थित करा. हा बरोबर. मला असं वाटतं हे का? लगा मला असं वाटतंय तुला असं वाटतंय, एकतरी आप्पा या जन्मात आपल्या लग्नाचं काही जुळू देणार नाही आणि तुला असं वाटतंय. मी हेच बोलणार होतो ना. बंधू प्राची बंधू पुरीला पाणी पाहिजे होतं ना. ए पाय बाळा, तुम्ही त्याच्या भांडाऱ्याला जावा म्हणून एक आदेश द्या मॅडम. त्याच्या सकट त्याच्या अख्ख्या भांडाऱ्याला उद्ध्वस्त करतो. नाही म्हणजे मला असं म्हणायचं मॅडम, तुम्ही त्याच्या भांडाऱ्याला गेलेलं योग्य दिसणार नाही. लोक काय म्हणतील, मीडिया काय म्हणेल मॅडम. एकच आदेश द्या मॅडम. काय आदेश देऊ? त्याचा बंदोबस्त करा, त्याला पकडा, त्याला मारा, त्याच्यावर हल्ला करा. आणि इकडे तो सापळा मिळालाय, त्याचं काय? त्याला काही झालं तर त्या सापळ्याची माहिती पोलिसांपर्यंत कशी पोहोचेल याची तरतूद त्याने आधीच करून ठेवली असेल. आपण त्याला खूपच हलक्यात घेतलं. एक माणूस येतो, माझ्या घरात सापळा पुरून जातो, तोपर्यंत तुम्ही सगळे काय करत होतात? झोपा काढत होतात. असं तर कुणीही येईल आणि माझ्यावर हल्ला करेल. सॉरी मॅडम. सॉरी काय सॉरी? तुमच्या हलगर्जीपणामुळे तो फालतू बाबा मला त्याच्या समोर नमतं घ्यावं लागतंय. पण मॅडम आता करायचं काय मॅडम? काय करायचं? भंडाऱ्याला जायचं. चला गाड्या काढा. चला.